ताराबाईंनी असे जाहीर केले की आपल्या पतीने राजाराम महाराजांनी स्वपराक्रमाने हे राज्य नव्याने निर्माण केल्यामुळे राज्याचे खरे वारस शाहूराजे नसून आपले पुत्र शिवाजीराजे हेच आहेत, तेव्हा आपल्या चुलतीशी लढा दिल्याशिवाय आपणास राज्याचा हक्क मिळणार नाही हे लक्षात आल्यावर शाहूराजांनी लढाईची तयारी सुरू केली। शाहूराजांनी अहमदनगरहून पुण्याच्या रोकाणी कूच केले व मार्गात खेडवर छावणी केली। इकडे ताराबाईंनी शाहूराजांचे पारिपत्य करण्यासाठी सेनापती धनाजी जाधव, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक या सरदारांसोबत आपले सैन्य रवाना केले। खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ व नारोराम यांसारख्या मातबर व्यक्तीही या सैन्यात सामील होते। धनाजी जाधव स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक होते। संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका होऊन ते स्वराज्यात आले, तेच स्वराज्याचे खरे वारस आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध लढणे योग्य नव्हे असे त्यास वाटत होते। परंतु ते ताराबाईंच्या पक्षाचे सेनापती असल्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती। याचा अचूक फायदा शाहू महाराजांनी घेतला। लढाईपूर्वीच त्यांनी गुप्तपणे धनाजीस आपल्या छावणीत बोलावून घेतले आणि लढाई न देता आपल्या पक्षात येणे कसे सुज्ञपणाचे आहे हे त्यांनी त्यांना मुत्सद्दीगिरीने पटवून दिले। या कामी त्यास खंडो बल्लाळ व बाळाजी विश्वनाथ यांचे बहुमोल सहाय्य लाभले। दुसऱ्या दिवशी लढाईस तोंड फुटले। लढाईची धुष्मचक्री चालू असतानाच अचानकपणे धनाजी व काही सरदार शाहू महाराजांना जाऊन मिळाले। फक्त प्रतिनिधी परशुराम त्रिंबक ताराबाईंच्या बाजूने लढत राहिले। धनाजींसारखे शूर सेनापती शाहू महाराजांच्या पक्षात गेल्यामुळे ताराबाईंचे सैन्य गलितगात्र झाले। शेवटी प्रतिनिधींचा निभाव लागला नाही। ताराबाईंच्या सैन्याचा पराभव झाला। शाहू महाराजांचा मोठा विजय प्राप्त झाला। त्यांनी दरबार भरवून धनाजी जाधवास सेनापतीपद, खंडो बल्लाळास चिटणीसी व इतर सरदारांना मानाच्या जागा बहाल करून त्यांचा सन्मान केला। येथूनच शाहू महाराजांची यशस्वी राजकीय कारकीर्द सुरू झाली असे म्हणावे लागेल। या लढाईच्या निकालाने ताराबाईंना अनपेक्षितपणे धक्काच बसला। वास्तविक या महत्त्वपूर्ण संघर्षामध्ये ताराबाईंनी स्वतः सैन्याचे नेतृत्व करून खेडवर जायला हवे होते, पण त्यांनी सेनापतीवर नको इतका विश्वास टाकला। त्या स्वतः खेडच्या रणांगणावर असत्या तर युद्धाचा निकाल वेगळा लागला असता। संभाजी महाराजांच्या कैदेनंतर खुद्द राणी येसूबाईंनीच पुढाकार घेऊन राजाराम महाराजांना वारस म्हणून नेमले होते। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोलमडलेल्या राज्याची उभारणी राजाराम महाराजांनी केली। त्यांच्यानंतर ताराबाईंनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करून त्या राज्याचे संरक्षण केले। हे ऐतिहासिक सत्य होते। अशा वेळी शाहू महाराजांची सुटका होऊन ते स्वराज्यावर हक्क सांगू लागले तर त्यांना ताराबाईंकडून प्रतिकार झाल्यास नवल नव्हते। शिवाजी महाराजांचे स्वराज्य संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपले। नंतर राजाराम महाराजांनी अपार श्रम घेऊन स्वपराक्रमाने राज्य निर्माण केले, तेव्हा आपल्या पतीने नव्याने संपादन केलेल्या अशा राज्यावर शाहू महाराजांचा मुळीच अधिकार नाही असा ताराबाईंचा दावा होता। हे राज्य आपल्या पतीने व आपण प्राणपणाने संरक्षण करून राखले। त्या राज्यावर हक्क सांगणाऱ्या शाहू महाराजांची भूमिका ही आयत्या पिठावर रांगोळी काढणाऱ्या माणसाची आहे असे ताराबाईंना वाटणे स्वाभाविक होते। तथापि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाहूराजे मोगलांचे अंकितत्व स्वीकारून स्वदेशावर राज्य करू पाहत होते। ही गोष्ट शिवरायांच्या राजनीतीशी व मराठेच्या उच्च ध्येयासाठी 26 वर्ष लढले त्यांच्याशी प्रतारणा करणारे आहे असे ताराबाईंना वाटत होते। तथापि आपण शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे एकमेव वारस या नात्याने स्वराज्यावर आपला कायदेशीर हक्क आहे ही शाहू महाराजांची भूमिकाच महाराष्ट्रातील मराठी सरदारांना अधिक भावली हे उघड आहे। म्हणूनच त्यांनी ऐनवेळी ताराबाईंचा पक्ष सोडून शाहूराजांच्या पक्षाला मिळण्याचे धाडस दाखवले। खेडच्या विजयानंतर शाहूराजांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। लवकरच त्यांनी मावळ परिसरातील तोरणा, राजगड, रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले आणि त्या प्रदेशात आपली सत्ता सुरू केली। रोहिडा घेताना एक महत्त्वाची घटना घडली। ताराबाईंशी एकनिष्ठ असणारे राज्याचे सचिव शंकराजी नारायण हे किल्ल्यावर होते। शाहूराजांनी जेव्हा किल्ल्यास वेढा दिला तेव्हा त्यांच्या मनाची चलबिचल झाली। कोणाच्या पक्षात राहावे याविषयी त्यांची द्विधा अवस्था होऊन ते अत्यंत निराश झाली आणि त्या निराशेच्या भरातच त्यांनी आत्महत्या करून आपल्यापुरता हा प्रश्न संपविला। या घटनेचे शाहूराजांना अत्यंत दुःख झाले। त्यांनी सचिवाच्या कुटुंबियांचे सांत्वन करून शंकराजी नारायणचे सचिवपद त्यांच्या 6 वर्षांच्या लहान मुलास दिल्याचे घोषित केले। त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्याबद्दल लोकमानसात जरी आदराचे स्थान निर्माण झाले तरी शंकराजींच्या मुलाला सचिवपद दिल्यामुळे राज्यातील महत्त्वाची पदे वंश परंपरागत देण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली। शिवरायांनी निर्माण केलेल्या प्रशासनाचे मूलभूत दंड अशा प्रकारे प्रथमपासून मोडण्यास शाहू महाराजांनी सुरुवात केली। वंश परंपरा नव्हे तर गुणवत्ता हाच शिवरायांचा दंडक होता।
तो इतिहास जमा झाला. राजधानी सातारा घेतल्यानंतर तिथे 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजांनी राज्याभिषेक समारंभ घडवून आणला. शाहूराजे आता खरे छत्रपती महाराज झाले. त्यांनी नवीन अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली. मोरोपंत पिंगळे यांचा पुत्र भैरव मोरेश्वर यास पेशवा, धनाजी जाधवा सेनापती, शंकराजी नारायणच्या पुत्रास सचिव अशी पदे दिली गेली. बाळाजी विश्वनाथ, प्रल्हाद गंगाधर, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले, हैबतराव निंबाळकर यांना मानाची पदे देऊन गौरव केला गेला. अशा प्रकारे सातारा राजधानीहून नव्या छत्रपतींचा रीतसर राज्यकारभार सुरू झाला.